मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या इंट्रोडक्शनमध्ये मी काही जास्त सांगणार नाही. ही फक्त बातमी एक तुम्हाला दाखवीन, ज्याच्यामध्ये एका संशोधनामार्फत हे समोर आलेलं आहे की तासाला भारतामध्ये 19 लोक त्यांचा जीव गमावतात फेटल रोड ॲक्सिडेंट्समध्ये. आणि म्हणूनच मित्रांनो, गाडी निवडताना फीचर्स, त्याच्यानंतर ॲव्हरेज किंवा ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा सेफ्टी ही आज खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. आणि काही जी मी आता पुढे सेफ्टी फीचर्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती तुमच्या गाडीत असायलाच हवीत, अन्यथा या हायवेजवरती आपला जीव आपण खूप धोक्यात घालतोय हे आपण समजणं आवश्यक आहे. आणि नंबर 5चं जे सेफ्टी फीचर आहे ते तर तुम्ही वाचून तुम्हाला खूप आश्चर्याचा धक्का बसेल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. मित्रांनो, यातलं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं सेफ्टी फीचर म्हणजे फ्रंट टू एअरबॅग्स. कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघू शकताय की जेव्हा एअरबॅग्स उघडतात तेव्हा कशा पद्धतीने गाडीत बसलेल्या लोकांचं ते संरक्षण करत असतात. आज सरकारनेही सर्व गाड्यांमध्ये किमान फ्रंट टू एअरबॅग्स मॅन्डेटरी केलेले आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्याला कारण सुद्धा असंच आहे, कारण IIHS नावाच्या एका संस्थेने एक सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं शोधून काढलं की ज्या गाड्यांमध्ये फक्त ड्रायव्हर आणि को ड्रायव्हरनी सीट बेल्ट बांधलेले होते त्या गाड्यांमध्ये जेव्हा मेजर ॲक्सिडेंट झाले तेव्हा फक्त 34% प्रोटेक्शन मिळालं सीट बेल्टमुळे त्या ड्रायव्हरला आणि पॅसेंजरला. पण ज्या गाड्यांमध्ये फ्रंट टू एअरबॅग्स होत्या त्याच्यामध्ये मात्र हे प्रोटेक्शन जे होतं ते 60%पेक्षा जास्त होतं. म्हणजे मित्रांनो, दुप्पट तुमचा जीव वाचत असतो, दुप्पट चान्सेस असतात तुमचा जीव वाचण्याचे जेव्हा तुम्ही फ्रंट टू एअरबॅग्स असलेली गाडी निवडता तेव्हा. पण अर्थातच मित्रांनो, जरी तुमच्या गाडीमध्ये एअरबॅग्स असतील तरी काही अत्यावश्यक काळज्या त्याच्या संदर्भात घेणं आवश्यक असतं, अन्यथा ह्या एअरबॅग्सच तुमचा जीव धोक्यात घालू शकतात. या संदर्भात आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पूर्वी चॅनलवरती केलेला होता, त्याचं तुम्ही थंबनेल बघू शकता. त्याची मी लिंक इथे देतोय. तोही व्हिडिओ ह्या व्हिडिओ नंतर नक्की आवर्जून बघा. आणि अर्थातच एअरबॅग जरी असल्या तरी सीट बेल्ट्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत. विना सीट बेल्ट्स नुसत्या एअरबॅग्स असून काहीच उपयोग होत नाही. मित्रांनो, ABS असं बऱ्याच गाड्यांच्या मागे तुम्ही लिहिलेलं बघितलेलं असेल किंवा ब्रोशर्स जी गाड्यांमध्ये असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे फीचर बघितलेलं असेल. तर ह्याचा अर्थ असतो अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. आणि हे अतिशय महत्त्वाचं ॲक्टिव्ह सेफ्टी फीचर आहे. कारण कुठल्याही इमर्जन्सी ब्रेकिंग सिच्युएशनमध्ये, म्हणजे एखादी गोष्ट एकदम तुमच्या समोर आली आणि तुम्हाला खूप सडन ब्रेकिंग करावं लागलं किंवा एखादा पावसाळ्याच्या वेळेला तुम्ही स्लिपरी रोडवरनं जाताय किंवा रस्त्यावरती काहीतरी सांडलेलं आहे ज्याच्यामुळे रोड स्लिपरी झालेला आहे, खडी आहे, माती आहे, तर अशा कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही हार्ड ब्रेकिंग करता तेव्हा गाडी खूप जास्त अंतरापर्यंत स्कीड होत जाते. आणि अशी जेव्हा ती गाडी स्कीड होत असते तेव्हा ड्रायव्हरचा कुठलाही कंट्रोल मित्रांनो गाडीवरती राहत नाही. कारण स्टिअरिंग तुम्ही कितीही हलवलं तरी गाडी एकाच दिशेने पुढे जात असते, ती इकडे पण जात नाही आणि इकडे पण जात नाही. पण आपण छोटासा एक डेमो बघू की अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असलेली गाडी जेव्हा हार्ड ब्रेकिंग होते तेव्हा कसं होतं आणि नसताना काय होतं. तर मित्रांनो, आपण बघू शकतो की किती मोठा फरक पडतो याच्यामध्ये. बेसिकली व्हील्स, हार्ड ब्रेकिंग जरी तुम्ही केलं तरी व्हील्स हे लॉक होत नाहीत. कारण ज्या क्षणी व्हील्स लॉक होतात त्या क्षणी गाडीची डिरेक्शन बदलण्याची जी क्षमता असते ती पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे गाडी फक्त एका डिरेक्शनमध्ये पुढे घसरत पुढे जायला लागते. पण अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम जर असेल तर व्हील्स ब्रेक लागून सुद्धा, म्हणजे कितीही जोरात तुम्ही ब्रेक दाबलेत तरी कधीच व्हील्स लॉक होत नाहीत. त्यामुळे व्हील्स फिरत राहतात आणि गाडी एकतर लवकरही थांबते त्याच्यामुळे फ्रिक्शन वाढलेलं असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, व्हील्स फिरत असल्यामुळे तुम्हाला गाडी मॅन्युअरही करता येते, म्हणजे डावीकडे किंवा उजवीकडे तुम्हाला व्यवस्थित नेता येते एखादा ऑब्स्टेकल अवॉइड करण्यासाठी किंवा त्याला चुकवण्यासाठी. तर मित्रांनो, पुढचं सेफ्टी फीचर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोलॅप्सिबल स्टिअरिंग कॉलम. तर आता हे नाव ऐकून तुम्हाला थोडंसं खूप टेक्निकल हे वाटेल, पण हे अगदी साधं समजायला सोपं असलेलं फीचर आहे आणि ते आता मी समजावून सांगतो. तर बेसिकली जेव्हा एखादी आपलं जे स्टिअरिंग व्हील असतं ते व्हील्सला जोडलेलं असतं एका शॅफ्टच्या माध्यमातून किंवा एक कॉम्प्लेक्स मेकॅनिझम असतं वेगळ्या वेगळ्या पाईप्सचं, शॅफ्टचं, आणि ज्यांनी आपल्याला गाडी स्टिअर करता येते, डावीकडे किंवा उजवीकडे वळवता येते. तर ह्याला म्हणतात स्टिअरिंग कॉलम.
आणि जेव्हा एखादा समोरून गाडीचा ऍक्सिडेंट होतो, म्हणजे समोरून एखादी गाडी आपल्याला धडकत असते, तेव्हा ह्या स्टिअरिंग कॉलमवरती ती एकदम इम्पॅक्ट ट्रान्सफर होतो सगळा. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा की हा पाईप किंवा हा जो शाफ्ट आहे हा स्टिअरिंग कॉलमचा आहे आणि समोरून एक गाडी आलेली आहे, तर इकडून जर जोरात मी या बोटाला ढकललं तर ते मागे जात आहे. आणि मित्रांनो, तेच होतं एक्झॅक्टली ऍक्सिडेंटच्या मध्ये, की हा स्टिअरिंग कॉलम जो आहे तो पूर्ण एनर्जी जी आहे ती मागच्या बाजूला ट्रान्सफर करतो आणि स्टिअरिंग व्हील हे ड्रायव्हरकडे फेकलं जातं. आणि इतक्या जोरात फेकलं जातं की इट इज इक्विव्हॅलंट टू एखादा जर दगड मोठा 25-30 किलोचा दगड जर तुमच्या छातीवरती एकदम कोणी टाकला तर जेवढा त्रास किंवा जेवढा इम्पॅक्ट त्यांनी होईल त्याच्याही पेक्षा जास्त इम्पॅक्ट हा तेव्हा होत असतो. एकतर आपणही पुढे फेकलो गेलेलो असतो, सीट बेल्टमुळे ही मुवमेंट रिस्ट्रिक्ट होते, एअरबॅगमुळेही बराचसा फायदा होतो, पण तरी स्टिअरिंग कॉलम जर तुमच्या बाजूला फेकला गेला तर ते खूप धोकादायक ठरू शकतं आणि तुमचा जी अपर बॉडी आहे, म्हणजे रिपकेज आहे, नेक आहे किंवा फेस आहे, याला खूप मोठा डॅमेज होऊ शकतो, इकडच्या हाडांना खूप डॅमेज होऊ शकतो. पण कोलॅप्सिबल स्टिअरिंग कॉलम जर मित्रांनो असेल तर त्याचं ह्या पाईप मधलं किंवा या शाफ्ट मधले जे सगळे कंपोनंट्स आहेत ते मध्ये मध्ये ब्रेक होतात इम्पॅक्ट झाल्यानंतर. म्हणजे जेव्हा समोरून एखादा इम्पॅक्ट होतो तेव्हा हा स्टिअरिंग कॉलम बेंड होतो, म्हणजे बेंड होतो किंवा ब्रेक होतो. त्यामुळे हा मागे ढकलला जात नाही. समोरून आलेल्या इम्पॅक्टची सगळी एनर्जी जी आहे, सगळा फोर्स जो आहे तो हा पूर्णपणे स्टिअरिंग कॉलममध्ये ऍब्सॉर्ब होतो, स्टिअरिंग कॉलम कोलॅप्स होतो आणि स्टिअरिंग व्हील इनफॅक्ट ड्रायव्हरच्या बाजूला येण्याच्या ऐवजी ड्रायव्हरपासून लांबच जातं, कारण त्याची जी लांबी आहे स्टिअरिंग कॉलमची ती कमी झालेली असते. आणि म्हणूनच मित्रांनो, ह्या फीचरमुळे तुमची जी अपर बॉडीची सेफ्टी आहे ती 100% इन्शुअर होते आणि अशा कुठल्याही मोठ्या अपघातामध्ये तुम्हाला यांनी प्रोटेक्शन मिळेल. मित्रांनो, बरेचसे जे सगळे मोठे अपघात आहेत ते पुढून किंवा मागूनच होतील असं नाहीये मित्रांनो. बऱ्याचदा मोठ्या गाड्या, ट्रक, बस किंवा डंपर अशा साईडून सुद्धा तुम्हाला धडकू शकतात. आणि अशा ज्या धडकलेल्या गाड्या असतात तिथे तर सर्वात कमी प्रोटेक्शन तुम्हाला असतं. कारण तुम्ही विचार केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की समोर ऍटलिस्ट बॉनेट आहे, इंजिन आहे, मागे डिकी आहे, म्हणजे पोकळ जागा आहे. म्हणजे तुमच्यामध्ये आणि त्या धडकलेल्या गाडीमध्ये किंवा कुठलं जे ऑब्स्टॅकल असेल त्याच्यामध्ये काहीतरी तरी आहे. पण जेव्हा साईडून एखादी मित्रांनो तुम्हाला गाडी येऊन धडकते तेव्हा मित्रांनो फक्त एक पातळ दरवाजा तुमच्यामध्ये आणि त्या गाडीमध्ये आहे. आणि हा जो दरवाजा आहे हा आपल्याला कितपत प्रोटेक्शन देऊ शकतो तर अजिबातच प्रोटेक्शन देऊ शकत नाही. जेव्हा एखादी मोठी गाडी साईडून येऊन धडकते किंवा अगदी छोटी गाडी सुद्धा धडकते तेव्हा या दरवाजाचा पूर्ण चेंदामेंदा होतो आणि मग हा चेंदामेंदा झालेला जो दरवाजा आहे तो आत बसलेल्या लोकांच्या शरीरामध्ये घुसू शकतो आणि अतिशय गंभीर दुखापत होऊ शकते किंवा बऱ्याचदा त्यांनी मृत्यूच होऊ शकतो. आणि मित्रांनो, इथे साईड इम्पॅक्ट बीम्स हे खूप महत्वाचं एक भूमिका बजावत असतात, कारण हे तुमच्या दरवाजाच्या आतमध्ये घातलेले असतात. म्हणजे हे बेसिकली क्रॉस मेंबर्स असतात, अतिशय स्ट्रॉंग काही मेटल अलॉयज असतात किंवा कॉम्पोजिट मटेरियल्सची ती बनवलेली असतात, ज्यांनी एखादी साईडून जर तुम्हाला गाडी धडकली तर जास्तीत जास्त जी एनर्जी आहे क्रॅशची, जास्तीत जास्त जो इम्पॅक्ट आहे तो हे बीम्स ऍब्सॉर्ब करतात आणि दरवाजाला जसंच्या तसं ठेवतात. दरवाजाचा चेंदामेंदा होऊन देत नाहीत, दरवाजे पूर्ण चुरगाळून तुमच्या शरीरात घुसत नाहीत आणि तुम्हाला ते सेफ ठेवतात. म्हणजे साईड इम्पॅक्ट बीम्समुळे साईडून जो होणारा इम्पॅक्ट आहे तो त्याच्यापासून तुम्हाला सुरक्षितता मिळवली जाते, कारण इथे तुम्ही सर्वात जास्त रिस्कमध्ये असता. आता पाचवं आणि शेवटचं सेफ्टी फीचर जे बघून तुम्हाला खरंच खूप आश्चर्याचा धक्का बसेल आणि ते म्हणजे हे हेडरेस्ट. प्रत्येक पॅसेंजरला एक सेपरेट ऍडजस्टेबल हेडरेस्ट तुमच्या गाडीमध्ये असणं आवश्यक आहे. जसं तुम्ही या गाडीमध्ये आता बघताय की प्रत्येक पॅसेंजरसाठी सेपरेट हेडरेस्ट आहे. आणि हे इतकं का महत्वाचं आहे तर ह्याच्यासाठी आता पुढची छोटीशी ऍक्सिडेंटची क्लिप बघा. या क्लिपमध्ये बघितल्याप्रमाणे जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो तेव्हा प्रथम माणूस पुढे ढकलला जातो आणि मग तेवढ्याच जोराने तो मागे ढकलला जातो आणि हे मग तुमच्या नेकला खूप घातक असतं. ह्यानी व्हिप्लॅश इंजुरीज नावाचा एक प्रकार होतो. व्हिप्लॅश म्हणजे तुमची मान जी आहे ती मागे एकदम फेकली जाते आणि मान पूर्ण मागच्या बाजूला मुडपली जाते आणि ह्यानी मानेच्या गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. जर तुमच्या काही इथल्या महत्वाच्या नर्व्स कॉम्प्रेस झाल्या तर पॅरालिसिस सारख्या सुद्धा गोष्टी यांनी होऊ शकतात. म्हणजे कम्प्लीट खालची बॉडी सगळी पॅरालाइज होते, अशा सुद्धा गोष्टी होतात.
किंवा तुम्हाला परमनंटली तुमचं नेक मुवमेंट्स हॅम्पर होऊ शकतात, ब्रेनचा ब्लड सप्लाय बंद होऊ शकतो, काहीही होऊ शकतं. त्यामुळे ह्या अशा व्हिप्लॅश इंजुरीजपासून आपल्याला कायम प्रोटेक्शन असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हेडरेस्ट तुमची मदत करतात. आजकाल मी अनेक गाड्यांमध्ये असं बघितलेलं आहे की साधं आणि इतकं महत्त्वाचं सेफ्टी फीचर सुद्धा अनेक गाड्यांमधनं काढलेलं असतं की ही सेपरेट हेडरेस्ट सगळ्यांना दिलेली नसतात. सीटचाच भाग थोडासा वरती केलेला असतो आणि तेच हेडरेस्ट म्हणून दिलेलं असतं. विशेषतः मागच्या सीटवरती या बऱ्याच एंट्री लेवलच्या ज्या गाड्या असतात, बजेट कार्स, याच्यामध्ये हे बघण्यात येतं आपल्या की मागच्या सीट्सना तर हेडरेस्टच नसतं, जेमतेम तुमच्या मानेपर्यंत ते हेडरेस्ट येतं आणि हे प्रत्येक पॅसेंजरला मित्रांनो असलं पाहिजे. जर तुमच्या गाडीमध्ये मागे जर कनेक्टेड हेडरेस्ट असेल, म्हणजे त्याला मुवमेंटला स्कोप नसेल, तर मग ऍटलिस्ट ते मोठं तरी असलं पाहिजे. जसं आता होंडा सिटी, मी काही उदाहरणं तुम्हाला देतो. होंडा सिटी गाडी आहे, त्याच्यामध्ये मागे जे हेडरेस्ट आहे त्याला सेपरेट हेडरेस्ट ऍडजस्टेबल नाहीत, पण त्याची हेडरेस्ट त्यांनी खूप मोठी केलेली आहेत, ज्यांनी तो इम्पॅक्ट ऍब्सॉर्ब होतो आणि तुमची मान प्रोटेक्ट होते. तर हे अतिशय साधं सेफ्टी फीचर आपल्याला वाटेल. बऱ्याचदा तर आपल्याला असं वाटतं की हेडरेस्ट हे फक्त कम्फर्टसाठी असतं, म्हणजे आपली मान मागे आपल्याला टेकून झोपता यावं एवढाच त्याचा पर्पज आहे. पण मित्रांनो, असं अजिबात नाहीये. एखाद्या मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये तुम्हाला हेडरेस्ट तुमची मान आणि तुमचं डोकं, कारण म्हणलेलंच आहे सर सलामत तो पगडी 50, तर ही सर जे आहे तुमचं ते वाचवण्यासाठी तुमचं हे हेडरेस्ट जे आहे ते मदत करत असतं. मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची माहिती, महत्त्वाची सेफ्टी फीचर आपण बघितली. मी करत असलेले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील, जी माहिती तुम्हाला मिळते, ज्या टेक्निक्स मी शिकवत असतो, त्या टेक्निक्सचा तुम्हाला उपयोग असेल आणि जर तुम्हाला चॅनलला एखादं छोटंसं डोनेशन करायची इच्छा असेल तर सुपर थँक्सचं बटन तुम्ही क्लिक करा आणि पुढे ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्स फॉलो करून अगदी 40 रुपयापासून तुम्हाला छोट्यातलं छोटं डोनेशन सुद्धा चॅनलला करता येईल. त्यांनी मला खूप मदत होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कॉमेंट्समध्ये सांगा. ह्याच्याबद्दल काही शंका असतील, फीडबॅक असेल तर तो कॉमेंट्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओला एक लाईक द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.